ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया. संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. जडमूळ उद्धारिले, रेड्यामुखी वेद बोलविले. संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. मने नाम याचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा. संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगा करू प्रथमान मान, राजा सुपात्र. तया टविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा
परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे गुरुराया नमन माझे गुरुराया गुरुराया नमन माझे गुरुराया गुरुराया नमन माझे गुरुराया गुरुराया नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया गुरुराया नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रेया महाराजा दत्तात्रेया तुझी अवधूत मूर्ती तुझी अवधूत मूर्ती महाराजा दत्तात्रेया महाराजा दत्तात्रेया तुझी अवधूत मूर्ती मूर्ती तुझी अवधूत मूर्ती. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देवाचे लढीवाळ भक्त असणारे देवाशी ज्यांचं जवळचं नातं असणारे असे माझे नामदेवराय व त्यांचे सुपुत्र श्री नारायण महाराज यांचा अभंगात सेवेकरता घेतलेला आहे. बघा, अभंग घेतात हजारो माणसं पण तो अभंग असतो एकच माणसाचा. आता इथं अभंग 2 माणसांचा आहे आणि अभंग घेतलाय सप्त्यात मी. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, बघा, सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणे म्हणजे असं की मार्तंड वारकरी शिक्षण संस्था आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा त्या सप्त्यातील माझी 9व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या दोन्ही गुरुवर्यांकडून आली त्याबद्दल मी त्या दोघांचेही आभार मानते व सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, बघा आता महाराज काय सांगतात. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. महाराज म्हणतात माझ्या ज्ञानोबारायांचं नाव जर तुम्ही मुखात घेतलं तर ती माया नष्ट होते. कशी? समूळ विलया, मुळापासून ती माया नष्ट होते. हेच महाराज पहिल्या चरणात सांगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, आता महाराज दुसऱ्या चरणात काय सांगतात. किती वर्णू मी त्यांचा महिमा जेवढा वर्णन करेल तेवढा कमीच आहे, कारण ते खूप महान आहेत. म्हणून महाराज म्हणतात संत महिमा वर्णू किती. त्यांच्यात एवढी ताकद आहे की त्यांनी भिंत सुद्धा चालवली. महाराज दुसऱ्या चरणात काय सांगतात. संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. विठ्ठल विठ्ठल हो. आता महाराज काय सांगतात तिसऱ्या चरणात. जडाचा आणि मुळाचा उद्धार केला आणि रेडा सुद्धा बोलवला. बघा आता जड काय असतो. दगड आणि मूळ म्हणजे रेड्यासारख्या मुकबधीर प्राण्याच्या तोंडून माझ्या ज्ञानोबारायांनी वेद बोलवले. विठ्ठल 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 हो. आता महाराज काय सांगतात. म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. एवढी ताकद असणारे माझे ज्ञानोबाराय. आता त्या ज्ञानोबारायांना माझा नमस्कार असे
महाराज म्हणतात विठ्ठल 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 विठ्ठल. हो बघा, तुम्ही बसलेले श्रोते वर्ग महान आहेत, इथं गाणारे सगळेच माझ्या गुरु भगिनी, अजून माझे गुरुजी सगळेच महान आहेत. आता ऐकणारे सुद्धा महान आहेत, शूटिंगवाला दादा सुद्धा महान आहे. पण ज्यांचं मी अभंगात सेवेकरता घेतलेला आहे ते महानांचे महान नामदेवराय आहेत. विठ्ठल विठ्ठल हो. आता महाराज सांगतात बघा, आता मला सांगा हा अभंग कुणाचा आहे? महिला मंडळ बोला की पटापटा. आता तुम्ही म्हणताय नारायण महाराज, उत्तर तर बरोबर आहे, पण त्याआधी हा अभंग आहे नामदेवरायांचा. कसा तर बघा, महाराज काय म्हणतात, म्हणे नाम याचा नारा. पहिलं नाम कोणाचं आहे तर नामदेवरायांचा, म्हणून हा अभंग पहिला नामदेवरायांचा. आता इथे 2 वर्ग पडतात. किती? 2. किती? थांबा, तुम्ही नका बोलू, त्यांचे बॅटिंग चार्ज करू द्या की. किती? 2 ना? कोणते कोणते सांगा बरं. ते म्हणते मला काय माहिती, तुला कशाला बोलावलं इथं. तर पहिला वर्ग म्हणजे हा अभंग नामदेवरायांचा कसा, आणि दुसरा वर्ग म्हणजे नारायण महाराजांचा कसा. विठ्ठल विठ्ठल बघा, एवढे अधिकार संपन्न होते माझे नामदेवराय. आता बघा, एवढे अधिकार म्हणजे त्यांचे, तुम्हाला आता कोण घरातली बायको घाबराना, तुम्हाला देव का घाबरायचा. बघा आता असं होतं, असं माझ्या नामदेवरायांचा अधिकार होता. पाषाणाची मूर्ती सुद्धा थरथर कापायची, देव पण त्यांच्या हाताने गट 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 दूध प्यायचा. असे माझे अधिकार संपन्न, एवढे अधिकार होता माझा नामदेवरायांचा. बघा आता नामदेवरायांचा अभंग कसा, तर एकदा देवदेवतांचं संमेलन होतं, आणि त्या संमेलनात इंद्र आला, सूर्य आला, चंद्र आला. कोण कोण आलं? जोरात बोला की जोरात. कोण कोण आलं? काय तुम्ही तर बोला नाच बाबा. इंद्र आला, सूर्य आला आणि चंद्र आला. आता मला सांगा पुरुष मंडळ कोण कोण आलं? बोला की. काय तुम्ही पण बोला ना, हे पण बोला ना. इंद्र आला तुम्ही आला, तेच लय महत्वाचं आहे, नाहीतरी तू कोण ऐकाय येते आमचं. ते म्हणतात हे नुसतं करते, काय ऐकाय जायचंय. तुम्ही आलाय तेच महत्वाचं आहे. इंद्र आला, चंद्र आला, सूर्य आला, सगळे देवदेवता आले. आणि मग काय झालं, त्यांच्या सगळ्यांच्यात एकच विषय चालला होता. अरे पापी त्यो वाल्यकोळी चोरटा. आणि ह्यानी कसं लिहिलं एवढं शतकोटी रामायण, सगळ्या देवतांच्यात तोच विषय. आणि मग नामदेवरायांना राग आला ना, देव माझ्या हातनं जेवतो, दूध पितो, तो मलाच घाबरतो, आणि ह्यो कोण आला नवीन आता. मग नामदेवरायाने तिथं पण केला त्या संमेलनात, म्हणले ह्यो चोरटा, ह्यो पापी असणारा वाल्यकोळी जर शतकोटी रामायण करत असेल ना, तर मी पण शतकोटी अभंगांची रचना करणार. विठ्ठल विठ्ठल आता बघा, शतकोटी अभंगांची रचना. आता शतकोटी म्हणजे किती माहिती का? लय अभंग, ते असं आपल्या जन्मात नसतंय उरकत. आता मग देवाकडे गेल्यावर देवाला म्हणले नामदेवराय, देवा मी आता केलाय, पण मी करणार आहे शतकोटी अभंगांची रचना. देवाला चिंता पडली ना. हा ठीक आहे, आधी माणसाला आयुष्य होतं भरपूर 500-1000 वर्ष, पण आता आहे 80च वर्ष, आणि एवढ्या आयुष्यात ह्यो कधी एवढं करणार. मग देव म्हणले राहू दे तुझा पण, अरे नामा. मग नामदेवराय म्हणले अरे तू काय म्हणतोस हे, मी तर त्या संमेलनात पण केलंय, मला लिहायचे अभंग, मी पण पुढे जाऊन दाखवणार आहे, मला लिहायचे अभंगन. मग देव म्हटले ले बाबा ले. मग नामदेवरायांनी अभंग लिहायला सुरुवात केली. 14 माणसाचं कुटुंब सगळं लिहायला बसलं.
पण अभंगच काय उरकणार. मग पुरवणी सप्लिमेंट ती पुरवणी म्हणून जनाबाई वाढवली, पण त्या जनाबाईला पण काही सुचना. एकदा नामदेवराय असेच बसले होते. मग नामदेवरायांच्या मनात विचारला, आपण काय बसण्यासाठी जन्माला आलोय का. मग तेव्हा देव इकडं भीमातिरी शारदे मातेला म्हणजे सरस्वती मातेला बरोबर भीमातिरी सांगे शारदे श्री हरी, भीमातिरी सांगे शारदे श्री हरी, बैसे जिवेवरी नाम याचा, बैसे जिवेवरी नाम याचा, भीमातिरी बैसे जिवेवरी नाम याचा, बैसे जिवेवरी नाम याचा, बैसे जिवेवरी नाम याचा, बैसे जिवेवरी नाम याचा. महाराज काय म्हणतात, भीमातिरी सांगे शारदे श्रीहरी, बैसे जिबेवरी नाम याचा. महाराज देव आहे ना साक्षात शारदे मातेला सरस्वती मातेला भीमातिरी बोलवतो आणि म्हणतो, आता ह्या नाम्याला काही सुचाय नाही, त्याला करायच्यात शतकोटी अभंग. ऐक शारदे माते, तू काय कर, जा आणि त्या नाम्याच्या जिबेवर बस. कुठं? हां, जिबेवर. आता मग गेली देवी, गेली बसायला. आता तेव्हा नामदेवरायांनी हा अभंग लिहिला, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. अशा प्रकारे हा अभंग झाला. कुणाचा? कुणाचा? नामदेवरायांचा. वय बर, नामदेवरायांचा. असा प्रकारे हा अभंग झाला नामदेवरायांचा. आता पुढं नारायण महाराजांचा हा अभंग कसा, तर प्रसंग होता समाधीचा, ज्ञानोबारायांच्या समाधीचा. एकदा ज्ञानोबारायांच्या मनात विचार आला की आता सगळं झालं, उद्धार झाला, उपदेश केला, नाव कमवून झालं, सगळं झालं. मग आता फक्त एकच इच्छा आहे. देवाला म्हटले, एकच इच्छा आहे, मला तीर्थयात्रा करायची. देव म्हटले, नामदेवराय तुम्हाला काय तीर्थयात्रेची गरज आहे, तुम्ही जिथं राहताय तेच एक तीर्थ आहे आणि तुम्हाला काय तीर्थयात्रेची गरज आहे. देव म्हटले, आपलं ज्ञानोबाराय म्हटले की नाही, हे बघ देवा, मला तीर्थयात्रेला जायचं आहे, कारण तीर्थयात्रेनंतर तुझा ज्ञानोबा समाधीस्थ होणार आहे. देव म्हटले, समाधी आत्ता काय करायची आहे, नंतर बघू ना आपण. ज्ञानोबाराय म्हटले, अरे देवा, काम झाल्यावर सगळ्याच माणसांना जावं लागतं, आता माझं सुद्धा काम संपलंय, म्हणून मी निघालो, आता तीर्थयात्रा करायची मला. देव म्हटले, नको नको, तुम्ही नंतर बघू आपण तुमच्या समाधीचं, तीर्थयात्रा आत्ताच कशाला. मग ज्ञानोबाराय म्हटले, मग मला समाधी दे. देव म्हटले, कुठं? ज्ञानोबाराय म्हणले, तुझ्या चरणाजवळ. मग देव म्हटले, नाही रे, नाही हो, नाही ज्ञानोबाराय, इथं फक्त माझ्या नामदेवरायांचाच अधिकार आहे. तुम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे ना, मला सांगा कोण पाहिजे तुम्हाला सोबत. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, मला तुमचा नामा पाहिजे सोबत. आता नामदेवराय
देव विचार करू लागले, अरे ह्याच्यामुळंच तर मी जगतोय आणि मी तुला ह्याला कसं देऊ? वाटलं तर मी तुझ्या लढीवाळ नामा विठोबाचा दास, लढीवाळ नामा विठोबाचा दास, लढी बाळनामा विठोबाचा दास, लढी बाळनामा विठोबाचा दास, लढीवाळ नामा विठोबाचा दास, लढीवाळ नामा वा वा विठोबाचा दास, लढी बाळनामा विठोबाचा दास, लढी बाळनामा विठोबाचा दास, तयाच्या चरणा दंडवत, तयाच्या चरणा दंडवत, लढीवाळ नामा विठोबा दास, लढी बाळनामा विठोबाचा दास, विठोबाचा विठोबाचा दास. महाराज काय सांगतात? लढीवाळ नामा विठोबाचा दास, तयाच्या चरणी दंडवत. एवढे लढीवाळ होते माझे नामदेवराय देवाचे की देवाला त्यांना सोडू पण वाटना. देव म्हटले ज्ञानोबारायांना, वाटलं तर तुमच्या सगळी सृष्टी नावावर करतो. माझी रुक्मिणी आई साहेब, अहो पत्नी होती त्यांची, त्यांना सुद्धा द्यायला तयार झाले माझे देव. म्हणले माझी रुक्मिणी आई साहेब घेऊन जा, पण त्यांना आम्हाला काय तू मागू नको. ज्ञानोबाराय म्हणतात, नाही मला नामदेवरायच पाहिजेत. तेव्हा देव म्हणतात, असं कसं? बरं चल आपण विचारू नामदेवालाच. नामदेवरायाला देव विचारतात, का रे नामा, जाशील का माझ्या ज्ञानोबारायांसोबत? नामदेवराय म्हटले, देवा तू जर पाठवला ना मला तर मी खुशाल जाईल, पण तू नाही म्हणलास तर मी हट्ट पण करणार नाही. मग देव म्हटले, जा जा नामा तू जा, ज्ञानोबारायांची इच्छा आहे तू त्यांच्यासोबत यावं म्हणून. आता नामदेवरायांनी त्यांची तयारी केली आणि निघाले. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांचा हात धरावा. बघा, नाम आणि ज्ञान जेव्हा एकत्र येतं ना, तो आनंद आता तयार होणार होता. आता नामदेवराय निघाले, रोज भांडणारा माझा नामा, माझा लाडका असणारा माझा नामा निघाला आता ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रेला. एकदा हाक मारली, ए नामा. देवाला नामदेवराय म्हणतात, अरे खुशाल जा म्हणतोस आणि परत मला आवाज देतोस, असं कसं रे तुझं? देवाच्या डोळ्यातून धारा व्हायला लागल्या. देव म्हणले की अरे तू माझ्यासोबत रोज राहतोस, 28 युगे या विटेवर मी उभा आहे, तुझी सोड, याच्या पलीकडे काहीच नाही. नामदेवराय सुद्धा हळहळले, म्हणले, देवा मी अशा कोणत्याही मंदिरात जाणार नाही जिथे तुझ्यासारखा देव नसेल, अशा कोणत्याही मंदिरात जाणार नाही जिथे तुझ्यासारख्या रंगाचा देव नसेल. मी अशा कोणत्याही मंदिरात जाणार नाही जिथे तुझ्यासारखा देव विटेवर उभा असेल, जिथे देव विटेवर उभा नसेल. मग तेव्हा काय होतं? ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तीर्थयात्रेला गेले. परत येतात. आता ज्ञानोबाराय म्हणतात, देवा आता तीर्थयात्रा झाली, आता तरी मला समाधी दे. देव परत म्हणले, कुठं पाहिजे? नामदेवराय देव म्हणाले, ज्ञानोबाराय म्हणले की मला आता समाधी तुझ्या चरणाजवळ पाहिजे. देव म्हटले, काय हो ज्ञानोबाराय, नाही, इथं फक्त नामाचाच अधिकार आहे.
आणि तुमचं ठरलंय ना स्थळ अलंकापुरी, कशाला तुम्ही उगाच घालमेल करता? तुमच्यासाठी काय नवीन आहे का हो समाधी? नवीन आहे का तुमच्यासाठी? तेव्हा ज्ञानोबाराय म्हटले बर, कारण ज्ञानोबारायांनी माझ्या 108 वेळा अवतार घेतला होता. 108. महाराज सांगतात, अष्टोदर्श वेळा समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. 108 वेळा माझ्या ज्ञानोबारायांनी जन्म घेतला आणि समाधी घेतली. मग देव म्हणतात, समाधी काय तुमच्यासाठी नवीन आहे का हो? नाही नाही, तुम्ही कशाला घालमेल करता? तुमचं स्थळ ठरलंय अलंकापुरी. अलंकापुरी आळंदी. आता ज्ञानोबारायांच्या समाधीचा दिवस ठरला तो होता एकादशी नंतरच्या त्रयोदशीचा. हळूहळू दिवस उलटायला लागले. नामदेवरायांचं 15 माणसाचं कुटुंब आता निघालं आळंदीला, फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबारायांच्या समाधीसाठी. आता काय झालं? एकादशी उलटली, द्वादशी उलटली, त्रयोदशीचा दिवस उजाडला. अहो सगळे माझ्या ज्ञानोबारायांना उठणं लावू लागले. कोणी माझ्या ज्ञानोबारायांसाठी कपडे आणत होतं, कुणी नवीन कपडे, उठणं, खूप काय आणलं होतं. ज्ञानोबारायांना उठणं लावलं, आंघोळ घातली, तिथल्या समाधीची जागा साफ करण्यात आली. आता निवृत्ती दादा म्हणतात, काय रे ज्ञाना, तुझ्या आधी तर मी जाणार आहे ना, मी अधिकाराने मोठा आहे ना तुझ्यापेक्षा. ज्ञानोबाराय म्हणतात, नाही रे नाही दादा, आपल्यानंतर माझ्यानंतर मोठं कोणीतरी नको का रे सांभाळायला माझ्या सोपान आणि मुक्ताईला. तेव्हा निवृत्ती दादा खांद्याला धरतात माझ्या ज्ञानोबारायांच्या, देव धरतात, देव सुद्धा रडू लागतात. सगळे जेवायला बसतात. देवाला रुक्मिणी माता मिने पाहिजे तेवढं त्यांना वाढ, कारण आज माझा योगी असे संत होणे परत नाही. आज माझे माऊली समाधीस्थ होणार आहे, त्यांना पाहिजे तेवढंच वाढ. वाटलं तर ते घेतील, पण परत घेणार नाहीत. ज्ञानोबारायांना तर समाधी द्यायची होती. जेवण झालं, माझा देव सुद्धा रडू लागला. रुक्मिणी माता म्हणाल्या, काय हो, अशी तुम्ही किती संत बघितले समाधी घेताना, पण कधी तुम्ही रडला नाही, आणि आज असं? तेव्हा देव म्हणतात, अगं रुक्मिणी, असं योगी, असं संत, ही समाधी परत नाही ग. देव म्हणती रुक्मिणी, हाच योगी देखिला नाही. देव म्हणती रुक्मिणी, हाच योगी देखिला नाही. ते ज्ञान समाधी संजीवनी त्रैलोक्याशी जानत से ज्ञान समाधि संजीवन त्रैलोक्याशी जानत से. देव म्हणती रुक्मिणी, हाच योगी देखिला नाही. देव म्हणती रुक्मिणी, हाच योगी. देव म्हणते रुक्मिणी, हाची योगी देखील नाही. हा योगी होणे परत नाही, समाधी होणे, ज्ञानोबारायांसारखी समाधी होणे परत नाही ग रुक्मिणी. म्हणून हा योगी जाताना मला रडू येते. योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी योगी पाव
योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन साहे अपराध सागे अपराध सागे अपराध जनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी आता हे योगी समाधी घेणार होते म्हणून देव रडत होता. आता काय झालं, निवृत्तीदादांनी आणि देवाने हातपाय धरले आणि ज्ञानोबारायांना त्यांच्या समाधी ठिकाणी बसवायला गेले. महाराज प्रमाण देतात, देव निवृत्ती आणि धरिले दोन कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. अहो त्या निवृत्ती दादांनी दोन पाय धरले, आपले दोन हात धरले आणि माझ्या ज्ञानोबारायांना समाधी ठिकाणी बसवायला गेले. समाधीची शिळा बंद करण्यात आली. अहो सगळे रडू लागले. माझी छोटीशी मुक्ताई सुद्धा रडू लागली. अरे दादा, आज नको रे, उद्या उद्या करू ना आपण तुझी समाधी. ज्ञानोबाराय म्हटले, नाही मुक्ते, आता माझं तर काम झालंय. जेव्हा तुमचे काम आहे, कर्म जेव्हा तुमचं पूर्ण होईल ना, तेव्हा एक ना एक दिवस तुम्ही सुद्धा जाणार आहे. आणि आता माझं कर्म झालंय म्हणून मी आता समाधी घेणार आहे. तेव्हा ज्ञानोबारायांची समाधीची शिळा झाकण्यात आली. आणि आता नामदेवरायांनी भजन सुरू केलं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो श्री ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो श्री ज्ञानेश्वर. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. ओम नमो श्री ज्ञानेश्वर. टाळी टाळी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो श्री ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर ओम नमो श्री ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माझा सगळ्यांनी हात वर ज्ञानेश्वर करा. ओम नमो श्री ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर ओम नमो श्री ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो श्री टाळी टाळी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो श्री ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो श्री ज्ञानेश्वर. ओम नमो श्री ज्ञानेश्वर. आता बघा, भजन सुरू झालं. सगळे फडकरी वारकरी सगळे माझ्या ज्ञानोबारायांच्या समाधीसाठी आले होते. त्यातला एक फडकरी माझ्या ज्ञानोबारायांना येऊन म्हणाला, अहो माझ्या नामदेवरायांना येऊन म्हणाला, अहो नामदेवराय, तुम्ही एवढे मोठे संत आहात ना, तुम्ही उघडा म्हणता रामकृष्ण हरी जाणत नाही. तेव्हा
हे सगळं नारायण महाराज ऐकतात. नारायण महाराज म्हणतात, अहो माझ्या बाबांना कळतंय ना रामकृष्ण हरी अवघडा मंत्र आहे, पण तरीही ते माझ्या ज्ञानोबारायांचं का नाम घेत असतील याचा तुम्ही विचार नाही केला का? तर कारण माझ्या ज्ञानोबारायांच्या नावात इतकी ताकद आहे, त्यांच्या नावामुळे माया सुद्धा नष्ट होते. म्हणून नामदेवराय नारायण महाराजांनी हा अभंग रचला. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. आता बघा हे झालं का? आता माया कशी नष्ट होते? अहो माया आहे का नाही, माया हे तुमच्या आमच्या हातात नाही लागत. तिने देवाला नाही सोडलं तर ते आम्हाला काय सोडायची? आता तुम्ही म्हणताल माया माया माया, ही माया नक्की आहे तरी कोण? सगुण गुण माया, सगुण गुण माया, गुण गुण माया सगुण गुण माया सगुण गुण 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 माया, सगुण गुण माया. आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया, सगुण गुण माया सगुण गुण माया गुण माया, सगुण गुण माया. अहो ही माया अशी आहे का नाही? माया अशी तिने देवाला बोलावलं, आता तिने घेतलं कोलाटिनीचं रूप. आता माया कशी आहे बघा. माया विघ्न आहे, माया भ्रम आहे आणि माया दुर्लभ आहे. माया विगन भ्रमला करे, माया विगन भ्रमला करे. आम्ही माझे धरे, नामी माझे येतो संपत्तीचे वारे, संपत्ती देवारे. साचुकारे जाईल, साचुकारे धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धन दारा पुत्र जन, दारा पुत्र जन. माया विगन भ्रमला करे, म्हणता मी माझे निघरे, येतो संपत्तीचे वारे, साचुकारे जाईल. माया विगन भ्रमला करे म्हणता मी माझे निघरे. येतो संपत्तीचे वारे, साचुकारे जाईल. साचुकारे जाईल. आता तुम्ही म्हणताल ही माया कोण आहे? दुर्लभ आहे, भ्रम आहे सगळे, पण ही माया कोण आहे? कोण? तुम्ही म्हणताल ही काय बाई आहे का पोरगी? कोणची माया आहे मला दाखव, मी ज्यापासून लांब राहते जरा. आता ही माया पोरगी बिरगी बाई बी नाही बरं का. ही माया अशी आहे, ती तुम्हाला सगळ्यांनाच बोलावते बघा. ती तुम्हाला नेते वाईट विचारांकडं, व्यसनाकडे नेते तुम्हाला. ही आहे माया. आता माया माया माया, ती माया तुम्हाला बोलावते आणि तुम्ही बी त्यात बोलताय. माया गतकाळी हो गतकाळी, माया गतकाळी हो गतकाळी, माया गतकाळी हो गतकाळी. गतकाळी गतकाळी गतकाळी, माया गतकाळी हो गतकाळी, गतकाळी 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 माया गतकाळी हो गतकाळी. माया गतकाळी हो गतकाळी, माया गतकाळी हो गतकाळी. माया गतकाळी हो गतकाळी, माया गतकाळी हो गतकाळी. माया 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 गतकाळी हो गतकाळी, माया गतकाळी हो गतकाळी, गतकाळी हो गतकाळी, माया गतकाळी हो गतकाळी. गतकाळी हो गतकाळी माया गतकाळी हो गतकाळी. गतकाळी हो गतकाळी माया गतकाळी हो गतकाळी. गतकाळी. आता एक
एकनाथ महाराज ह्या मायेला गातकाळी म्हणतात, गातकाळी. कारण ही आपल्यासाठी घातक आहे, घातक. पण ती तसं बोर्ड लावलेला नसतो ना, सावधान राहा, इथे घातक आहे, घात होऊ शकतो, म्हणून तुम्ही त्या मायेच्या ह्याच्यात गुलवून जाता. आता महाराज सांगतात, माया ही अशी आहे की ती सगळ्यांना गुलवती, पण ती माझ्या संतांना कधी ही करू शकत नाही. म्हणून माझ्या ज्ञानोबारायांचं जर नाव घेतलं ना, तर तुम्हाला ती माया कधीच तुमच्या जवळ येणार नाही. महाराज अजून एका अभंगात सांगतात बघा, यमाचं वर्णन केलं त्यात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. महाराज म्हणतात, माझ्या तुकोबारायांचं जर तुम्ही नाव घेतलं ना, तर तो यम सुद्धा थरकाप सुटतो त्याला आणि तो पळून जातो. आणि बघा, जसं तुकोबारायांचं नाव घेतलं तर यम पळून जातोय, तसं माझ्या ज्ञानोबारायांचं नाव घेतलं तर ती माया पळून जाते. एवढी ताकद माझ्या ज्ञानोबारायांच्यात आहे. बघा, हेच अभंगाचं पहिलं चरण. ज्ञान देव म्हणता माया, ज्ञान देव म्हणता माया, देवा म्हणता माया, ज्ञान देव म्हणता माया, ज्ञान देव म्हणता माया, ज्ञान देव म्हणता माया, ज्ञान देव म्हणता माया, गेली समोळा विलया, गेली समोळा विलया, संत महिमा वर्णोली, संत महिमा वर्णोली, गेली रविलया, गेली रविलया, संत महिमा वर्णोली, संत महिमा वर्णोली. हा ज्ञानदेव म्हणता माया, गेली समोळा विलया, गेली समोळा विलया, ज्ञानदेव म्हणता माया, हा, हा. विलया. अशी होती माया. आता महाराज दुसऱ्या चरणात काय सांगतात, संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली बिनती. संतांचा महिमा इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की तुम्ही त्याचं वर्णन करू शकतच नाही. म्हणून संत महिमा, अहो संतांचा महिमा म्हणजे संत हे खूप मोठे होते, तुमच्या आमच्यासारखे नव्हते. आणि संतांना, संत म्हणजे काय हो तुम्हाला माहिती का? माहिती का तुम्हाला संत म्हणजे काय? संत म्हणजे सत्याचा कळस. म्हणजे कसं, संतांवरचा अनुस्वार काढून टाकल्यावर काय होतं? काय होतं? सत. आता सत म्हणजे काय? काय? थांबा थांबा, ह्यांना बोलू द्या, अजून ह्यांच्या बॅटरी चार्जिंगच नाही झाल्या. काय सत म्हणजे काय? सत म्हणजे सत्य
आणि त्या सत्याचा जेव्हा कळस होतो म्हणजे त्याच्यावर जेव्हा अनुस्वार येतो त्यांना म्हणावं संत. विठाला 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 अहो देवाचं नाम घेतल्यावर जरा मुखानं टाळी आणि हाताने नाम घ्यावं. अरे चुकलं काय जरा ती माझं जरा वय कमी आहे ना त्याच्यामुळे विसरतंय जरा ते. हा हा आत्ता लक्षात आलं माझ्या. मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवत जा. विठ्ठल विठ्ठल हो. महाराज सांगतात संत महिमा. संत महिमा म्हणजे संतांचा महिमा. आणि हा वर्णाव म्हटलं तर कमीच आहे. आणि बघा आता कित्येक लोक आहेत तुम्हाला आम्हाला विचारलं ना संत म्हणजे कोण तर तुम्ही सांगता भगवे कपडे घालणारे, ज्यांच्या गळ्यात जास्त माळा असतात, परत ते दाढी बिडी ठेवतात अशी मोठी. अजून काय असतं त्यांच्याकडं तुम्हाला माहिती का? अजून काय असतं तुम्ही लय बघितलं असतील आता माहिती का? हा मोठा गंध असा टेळा लावतात, टक्कल करतात, हिथून इथपर्यंत गंध लावतात, पण देवावर काही श्रद्धा नसते. आणि आपल्याला वाटतं हे संत आलेत माझ्या दारात ह्यांना खायला प्यायला घाला. कशाचं काही संत डोंगे बाबा असते. डोंगे बाबा विठ्ठल 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 हो. अहो डोंगे बाबा तुमच्या 4-5 वेळा दारात येतील आणि तुम्हाला ते कळत नाहीत. तुम्हाला वाटतं संत आहेत संत, पण संत जेव्हा तुमच्या दारात येतात ना तुम्हाला कळत पण नाही संत आलेत म्हणून. संत नव्हती जगा मानसा सारखे, संत नव्हती जगा मानसा सारखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे. हा समुद्र नदी नागे पैगा, समुद्र नदी नागे पैगा, पाषाण म्हणून हे लिंगा, संत नव्हती जगा मानसा सारखे, 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 संत नव्हती जगा मानसा हो, सारखे, हो. संत नव्हती जगा मानसा सारखे, संत नव्हती जगा मानसा सारखे. मानसा सारखे. बघा संत हे येऊन गेलेले कळत नाहीत कारण संत माणसासारखे नव्हते. बघा संत माणसासारखे नव्हते. कुणी कुणाचं महत्व सांगू नये. गांजाच्या झाडाने तुळशीचं महत्व सांगावं पटतंय का तुम्हाला? नाही. गांजाच्या झाडाने कधीच तुळशीचं महत्व सांगायचं नाही. गटरातल्या पाण्याने कधीच समुद्र व्हायला बघायचं नाही. आणि बोंदू बाबांनी तर संत कधीच व्हायचं नाही. विठ्ठल विठ्ठल, 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 हो. कारण गांजाचं झाड हे तुम्हाला काही चांगलं हे देते का? नाही. ह्याने तुम्हाला व्यसन लागतंय व्यसन. गटरातल्या पाण्याने काय तुम्हाला चांगलं पाणी मिळतंय का? असं म्हणा समुद्रातलं पाणी लागतंयच खरं, पण त्याने तरी तुम्हाला पाणी मिळतंय. गटरातल्या पाण्याने तुम्हाला येतात किड, अजून साप मुंग्यान, आणि तसलं पाणी तुम्ही पिणार होय. आणि त्यात कुठलं कसं काय जातं ते मला तर काय माहित नाही बाबा. कुठून हे काय घुसतंय त्याच्यात, आणि ते पाणी तुम्ही पिणार होय. समुद्राचं पाणी तुम्ही प्यायला गेलं तर खारट लागल, पण तुमची ताण तर काय भागणार नाही, पण पिण्यासाठी होईल तरी. आणि संत व्हायचा प्रयत्न त्या बोंधूंनी तर करूच नाही का? संत हे महान होते. संतांचा महिमा एवढा मोठा होता की त्यांनी कधीच त्यांच्या महिमाचं वर्णन त्यांनी स्वतःचं वर्णन कधीच केलं नाही.
हे सगळं वर्णन आता बघा, ज्ञानोबाऱ्यांनी त्यांच्या स्वतःचं वर्णन कधी केलं का? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता का घरी? वाचता का? आता काय काय म्हणतात हा आणि काय काय म्हणतात नाही. कोण वाचतं आणि कोण नाही आता कोणाला माहिती इथं. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञान होई अज्ञान. महाराज म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी. कारण बघा, कारण ह्यामध्ये कधीच स्वतःचं वर्णन संतांनी केलं नाही. तिथं कुठं लिहिलंय का की मी असा होतो, माझं सगळे हे करायचे, मला एकदम सन्मान द्यायचे, असं कुठं लिहिलंय का ज्ञानेश्वरीत? नाही. कारण संत एवढे हे होते पण ते कळायला वेळ लागतो, जी तुमच्या आमच्यासारख्याला कळत नाहीत आणि ते लवकर कळणार पण नाहीत कुणाला. ज्याला कळले त्याला कळले, नाही तर राहून द्या. संत हे खूप मोठे होते, कारण त्यांच्याशी आपण हे करणं काय म्हणतात, का म्हणतात तुमच्या भाषेत त्याला? आता मला जरा इंग्लिश बोलावं लागते. कंपॅरिझन काय म्हणतात ह्याला मराठीत? हो काय म्हणतात शुभम महाराज? तुलना. आठवलं. संतांशी आपली तुलना करणं सोपं आहे का हो? कारण जर तुम्हाला संत प्राप्त करायचे असतील ना तर तुम्हाला पहिला ग्रंथ वाचावे लागतील. ग्रंथ वाचले तर तुम्हाला संत भेटतील. संत भेटले तरच भगवान परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला होणार आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, आता संत प्राप्ती किती महत्वाची आहे महाराजांनी सांगितलं. आता महाराजांनी काय केलं, निर्जीव भिंत चालवली. सोपी आहे का हो निर्जीव भिंत चालवणं? आता तुम्ही जीवित असणारा माणूस, किडा मुंगी काही चालवू शकतात. त्याला तुम्ही कुत्र्याला दगड आणला की कुत्रा पुढं पळते. बहुआ वगड आहे संत बेटी, 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 बहुआ वगड टाळी वा वा. आहे संत बेटी, बहुआ वगड आहे संत बेटी, बहुआ वगड आहे संत बेटी, बहुआ वगड आहे संत बेटी. तरी जग जेठी करुणा केली, हरी जग जेठी करुणा केली, ऐसे वर्म मन दावी नारायण, ऐसे वर्म मन दावी नारायण. तरी जग जेठी करुणा तरी जग जेठी करुणा, हाय सबर दावी नारायण, ऐसे वर्म माझा दावी हो बघा कशी चालवली भिंत आता माझ्या ज्ञानोबारायांनी. एकदा एक योगी होते, ते ना 6 महिने समाधी अवस्थेत असायचे आणि 6 महिने समाधीच्या बाहेर. आता ते कोण होते तुम्हाला माहिती का?
माहिती का कोणाला? अहो सांगा की. अजून तुमच्या बॅटरी चार्जिंग नाही झाल्या होय. अहो बोला की. तुम्ही म्हणा इथं आम्हालाच माहित नाही, तुला काय सांगू? बरं मीच सांगते, जाऊ द्या. ते होते चांगदेव राय, चांगदेव महाराज होते. ते 6 महिने समाधीत असायचे. आणि एकदा काय झालं, ते समाधीतनं बाहेर आले आणि त्यांची अशी खासियत होती माहिती का, सगळं त्यांच्या ह्याच्यात असायचं. ते म्हणतील तसं प्राणी करायचे, सगळं त्यांच्याच ह्याच्यात, सगळ्या त्यांच्या ऐकायचे. आता आणि ते काय करायचे माहिती का, हाडांना हात लावलं की माणसं जिवंत व्हायची. म्हणून माणसं काय करायची माहिती का, ते काय म्हणते तो तिसऱ्या दिवशी काय करतात, ते हाडं सोडून देतात, काय म्हणतात त्याला, सावडणे. वय बरं सावडणे. आणि ते कार्यक्रमच करत नव्हते माणसं. कारण एखादा जरी हाडाला हात लागला का नाही, ते माणूस कुत्र काय असू द्या, किडामुंगी जरी असू द्या, आता किड्यामुंगीचे हाडं दिसायचे नाहीत म्हणा, पण एखादं जरी काय सापडलं का नाही, लगेच माणूस जिवंत व्हायचं. आणि आता काय झालं, मुक्ताबाई एकदा म्हणाल्या ज्ञानोबरायांना, ज्ञानो दादा कोण आहेत रे चांगदेव महाराज? मी असं ऐकलंय की ह्यांनी जर हाडाला हात लावला ना, तर ते काय असू द्या, किडा मुंगी परत माणूस सगळे जिवंत होते. मग ज्ञानोबाराय म्हटले, हो हे खूप मोठे योगी आहेत. मग आता मुक्ताबाई म्हणाल्या, छोट्या होत्या त्या म्हणाल्या, आता ते असतात 6 महिने समाधीत आणि त्यांचं आता समाधीचं काही चालू असेल, त्यांचं नामस्मरण, कशाला त्यांची वाट बघायची, थांब मीच जाऊन बघते, मी हाडांना हात लावते आणि बघते होते का काय. आता मुक्ताबाईंनी एक हाड घेतलं हातात. अहो काय चांगदेव महाराजांसारखं छोट्या मुक्ताबाईंनी करून दाखवलं. चांगदेव महाराज 1000 वर्षाची होती, पण ती मुक्ताबाई केवढी छोटी होती, लहान होती. तिने त्या हाडाला हात लावला आणि ते कुत्रं पळून गेलं उठून. आता काय झालं, एकदा चांगदेव महाराज त्यांच्या समाधीतनं बाहेर आले आणि त्यांच्या शिष्याला म्हणले, काय रे ह्या वर्षी काय माणसं मेलीच नाहीत काय? आता शिष्य म्हणतो, अहो गुरुजी इतकी लोक मेली, खूप लोक मेली, कारण दुष्काळ जेवढा पडला होता काय सांगू. आणि ती मुक्ता आहे का नाही, ते ज्ञानाची बहीण, तिने काय केलं, म्हणले कशाला या चांगदेवाची वाट बघायची. तिने घेतलं एक हाड हातात, लगेच माणूस जिवंत. तुमच्यासारखंच ही करत होती, ती चमत्कार करत होती, काय सांगू तुम्हाला. वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल. मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल, मेरे माणूस जित उठविले, मेरे माणूस जित उठविले. वेळ काळाचे ग्रासले, वेळ काळाचे ग्रासले, वेळ काळाचे गासिले, वेळ काळाचे गासिले. वेळ काळाचे ग्रासले. हा वेळ हा टाळ करी. काळाचे
कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोल कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल. अहो त्याला तर काही कळत बी नाही. त्याला नुसतं म्हणलं ना वा वा छान नाचतोय छान, मग त्याला लय भारी वाटतं माहिती का. आयुष तू लय भारी नाचला. बघितलं का त्याच्यावरचा आनंद. नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे हा नाचू हा नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी 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 ज्ञानदीप लावू जगी. नाचू 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 कीर्तनाचे रंगी टाळ्या वाजवा, टाळ्या. कीर्तनाचे तिकडं बसलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवा. नाचूंगी मेरा नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हे नाचूंगी 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 मेरा नाचूंगी है नाचूंगी 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 मेरा नाचूंगी है नाचूंगी नाचूंगी हे नाचूंगी मेरा नाचूंगी आयुष नाचूंगी मेरा नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी नाचू 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 नाचूंगी टाळी वाजवा, टाळी. तेवढं त्या बाळाला बी बरं वाटतंय. बाळ नाही आता हाय मोठे पण टाळी वाजवा, त्याला भारी वाटतं. पाचवीला गेलाय, पाचवीला. लय मोठा आहे तुमच्यापेक्षा. हो काय सांगावं, पाचवीला पाचवीला आहे ना तू आता का. आता बघा असे असतात संत. संतांनी आता काय केलं बघा. मेला माणूस जिथं उठविलं त्या हाडांना जिवंत केलं म्हणले मुक्ताबाईंनी. आता चांगदेवरायांना राग आला चांगदेव महाराजांना. म्हणले माझ्यासारखा चमत्कार करते काय म्हणून माझ्या समोर येऊन तर दाखव की. आणि आता ते होते कोरे, त्यांना पाठवायचं होतं पत्र. आणि आता पत्रात काय लिहावं तर पाठवलं त्यांनी पत्र कोरच. आता मुक्ताबाई म्हणाल्या आधी कोरच पत्र पाठवायचे ते चांगदेव महाराज, आणि आता पण कोरे तर कोरच. बरं जाऊ दे ज्ञानदादा, आता ह्या पत्राचं करू तरी काय. तर ज्ञानोबाराय म्हणतात आता ह्याच पत्रात परत असं लिहून पाठव की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय. ठिकाण ठरलं, सगळं ठरलं, वेळ ठरली. आता चांगदेव महाराज म्हणले मी चाललोय वाघाव बसून, माझ्या गळ्यात आहे साप, सगळे प्राणी माझ्या ताब्यात आहेत, मी म्हणाल ते करतात, माणसं पण करतात. आता हे कशावर बसून येतात मी बी बघतोच, माझ्यासारखं करायला बघतात काय. मग आता ज्ञानोबाराय म्हटले ह्यांना जर धडा शिकवायचा असेल, ह्यांचा अहंकार जर घालवायचा असेल तर भिंत चालवायची. मग काय आता जात असताना त्यांना मग एक भिंत दिसली ज्ञानोबाराय मुक्ताबाई. मग
ज्ञानोबा त्या भिंतीला म्हणले चल ग आई. काय म्हणले? हो बोला की. काय? चल ग आई. आता आई म्हणल्या होती भिंत बी चालू लागली ना, मोठी उपाधी दिली आईची, मग ती चालू लागली. भिंत उडायला लागली का सगळे बघू लागले, अर लयच मोठा चमत्कार केलाय राव. सजीव गोष्ट चालवणं सोपं आहे, पण निर्जीव वस्तू चालवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि ती माझ्या ज्ञानोबारायांनी करून दाखवली. विठ्ठल विठ्ठल हो. चालवेली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गचा सांगती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गचा सांगती ज्ञानोबा माझा. चालवेली जड भिंती हरली मार्गचा सांगती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गचा सांगती ज्ञानोबा. आता माझ्या ज्ञानोबारायांनी काय केलं, चालवली जड भिंती. बघा भिंत चालवली आणि आता चांगदेव महाराजांनी ते बघितलं, म्हणले अरे हे लयच मोठी योगी दिसतात. कारण मी तर आलोय बसून प्राण्यावर, पण त्यांनी तर निर्जीव वस्तू चालवली. आणि अशा प्रकारे चांगदेव शरण गेले माझ्या ज्ञानोबारायांना. आणि आले लोटांगणीत चांगदेव. बघा आणि त्या पत्रात काय लिहिलं होतं माहिती का, त्याच 65 ओव्या म्हणजे चांगदेव 65. आणि ह्या त्याच 65 ओव्यांची चांगदेव 65 बनली. आणि हेच अभंगाचं दुसरं चरण. संत महिमा वर्णो की, संत महिमा वर्णो की, संत महिमा वर्णो की, संत महिमा वर्णो की, निरजीव चालविली, निरजीव चालविली, संत महिमा वर्णो की, वर्णो की. टाळ्या वाजा आमच्या एकदा शरद दादांसाठी. आता सगळ्यांनी हात वर करा. ज्यांना हात आहेत ते वर करा. आहेत का सगळ्यांना? तिकडं कोपऱ्यात बसलेले काय आता दिसायनात मला. हात वर करा सगळ्यांनी. केले का? आता चहा पिऊन येऊ का जरा? तिलाही भूक लागली, मला ते येताना जरा जेवून नाही आले. येऊ का चहा पिऊन? बरं जाऊ द्या, आता राहू द्या. तुम्ही म्हणता जर लय चिडी दिसती राव, लय चढवानी करायला लागली. बरं जाऊ द्या, आता भजन करा. विठोबा रखुमाई जय जय जय. पुण्य लागते बघा. मेलो पण एवढे हार आपल्या गळ्यात पडत नाहीत. एवढे हार आज माझ्या गळ्यात आहेत बघा. ही सगळे फक्त माझ्या गुरुवार्यांमुळेच आहे. आता महाराज तिसऱ्या चरणात काय सांगतात, जडामुळं उद्धारिले रेड्या मुखी वेद बोलविले. महाराजांनी जडाचा आणि मुळाचा उद्धार केला. आणि त्या मुखबधीर असणाऱ्या प्राणी रेडा, आता तुम्हाला माहितीच असेल, ती तुम्ही म्हणत असाल आता जिथे येतोय रेडाच बोलवतोय, जिथे येतोय रेडाच बोलवतोय, दुसरं काय होई नाहीच. घर जाऊ द्या, आता रेडाचा दृष्टांत उशीर पण झालाय. आणि रेडा बोलावला माझ्या ज्ञानोबारायांनी, हे महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. जडमुळ उद्धरिले, जडमुळ उद्धरिले, रेडामुखी वेद बोलविले, रेडामुखी वेद बोलविले, संत महिमा वर्णो किती, संत महिमा वर्णो किती, रेडामुखी
वणुकीची. चरणा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हो विठ्ठला. आता महाराज शेवट चरणात काय सांगतात? थांबा थांबा, ही माझ्या आयुष महाराजांच्याकडे झालं की आमच्या. त्याला भारी वाटतं तेवढंच. आता बघा शेवटच्या चरणात महाराज काय सांगतात? म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. महाराज सांगतात की अहो माझ्या ज्ञानोबरांच्यात किती ताकद आहे. त्यांनी मेलेले सच्चिदानंद बाबा फक्त ज्ञानेश्वरी नेण्यासाठी उठवले. अहो एवढी ताकद होती माझ्या ज्ञानोबरांच्यात. त्यांनी रेडा बोलवला, मस्जिद बोलवली, अजून काय केलं माझ्या ज्ञानोबरांनी? अहो पुस्तकाचं रूपांतर माझ्या ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथात केलं. काय केलं माझ्या ज्ञानोबरायांनी? अहो चांगदेव 65 लिहून दिली. काय केलं माझ्या ज्ञानोबरायांनी? नामदेवरायांना योग साधनेने पाणी कसं प्यायचं ते सांगितलं. हेच